होतं प्रोटीन सिंथेसिसच्या मेथड बघितलं होतं कोणत्या ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता आजचा नवीन पॉईंट आहे इव्होल्युशन. आता त्याच्यानंतर बघा 3.8 billion years ago the universe tiny bound of energy that bound expanded effect was big bang and universe was born. आता बघा 13.8 billion years ago काय झालं, एक युनिव्हर्स टिनी बॉन्ड होता ऑफ एनर्जीचा आणि त्यानंतर ती बॉन्ड एक्सपांड झाला आणि एक इफेक्ट वॉज बिग बँग अँड युनिव्हर्स वॉज बॉर्न आणि त्यापासून युनिव्हर्सची निर्मिती झाली. त्याच्यानंतर युनिव्हर्स वॉज फर्स्ट टाइम व्हेरी हॉट अँड टेम्परेचर वॉज व्हेरी हाय. आता पहिल्यांदा युनिव्हर्स जे होतं एकदम त्याचं टेम्परेचर कसं होतं, एकदम हॉट होतं आणि टेम्परेचर वॉज व्हेरी हाय बट affect temperature decrease and cool then after formed a galaxy and celestial body. आता इथं काय झालं की ज्यावेळेस अगोदर टेम्परेचर एकदम हॉट होतं पण आफ्टर टेम्परेचर काय झालं, कूल झालं आणि कूल झाल्याच्या नंतर गॅलेक्सी आणि सेलेस्टियल बॉडी त्याच्यामध्ये तयार झाल्या आणि परत पुन्हा देन आफ्टर फॉर्म्ड आवर गॅलेक्सी मिल्की वे आणि तिथूनच पुन्हा आपली जी गॅलेक्सी आहे ते मिल्की वे काय झाली, तयार झाली आणि त्याच्यामध्ये सन आला. सनच्या नंतर सोलर सिस्टीम म्हणजे सोलर सिस्टीम सगळ्या आल्या, जेवढे काय प्लॅनेट आहेत ते आले आणि अर्थ ह्या किती नंबरला होता, तिसऱ्या नंबरला होता. आणि अर्थ फॉर्म्ड 4.6 billion years ago बिगिनिंग हॉट बॉल बट आफ्टर दिस हॉट बॉल कूल. आता पहिल्यांदा पण त्याच्यानंतर 4.6 billion years ago काय झालं की एकदम हॉट बॉल होता कोण, अर्थ, आणि परत त्याचं टेम्परेचर ऍट डिक्रीज झालं. कशामुळं तर त्याच्यामध्ये हेलियम, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे जे एलिमेंट होते ते एकमेकांशी रिॲक्ट होत होते आणि कंपाऊंड तयार करत होते आणि त्याच्यामध्ये कोण होतं आणि वॉटर पण होतं. एक वॉटर सुद्धा एक काय होतं त्याच्यामध्ये एलिमेंट होता आणि ते कसं होतं, कूल होतं म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर वेपर्स होते आणि वॉटर वेपर्स ज्यावेळेस अर्थचं टेम्परेचर डिक्रीज झाल्याच्या नंतर वॉटर कंडेन्शन झालं आणि कंडेन्शन पासून काय झालं, पाऊस पडा झाला म्हणजे रेन वॉटर हे झाले आणि रेन वॉटर लास्टेड 60,000 years. रिव्हर, ओशन, लेक, स्ट्रीम, सी फॉर्म्ड म्हणजे ह्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती झाली. रिव्हर, ओशन, लेक आणि स्ट्रीम ह्या गोष्टींची निर्मिती झाली. कशी झाली तर हॉट बॉल जे होता तिचं टेम्परेचर काय झालं, कूल झालं आणि कूल झाल्याच्या नंतर रेनफॉल झाला आणि रेनफॉलच्या नंतर हे जे एलिमेंट होते एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि कंपाऊंड तयार केले आणि त्याच्यामध्ये वॉटर पण होतं आणि वॉटर ज्यावेळेस कूल झाल्याच्या नंतर वॉटर वेपर्स होते. आता वॉटर वेपर्स कंडेन्स झाले आणि कंडेन्स होऊन बारिश झाली म्हणजे पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये ओशन, लेक, स्ट्रीम, सी आणि हे रिव्हर हे सगळे तयार झाले आणि तिथून पुढे आता बघा आणि त्याच्यानंतर 3 billion years ago द लाईफ वॉज बीन नॉन एक्झिस्टिंग ऑन द अर्थ म्हणजे त्यावेळेस अर्थवर लाईफ नव्हती. कधी 3.5 billion years ago. पण नंतर पुन्हा काय झालं, सिम्पल एलिमेंट प्रेझेंट इन द ओशन ऑन द अर्थ इज रिॲक्ट टू इच अदर म्हणजे काही एलिमेंट होते, सिम्पल एलिमेंट होते ते ओशन मध्ये होते आणि ते एकमेकांशी काय झाले, रिॲक्ट झाले आणि रिॲक्ट झाल्याच्या नंतर काय झालं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले त्यांच्यापासून. म्हणजे सिम्पल एलिमेंट पासून ज्यावेळेस ते रिॲक्ट झाले एकमेकांशी, कधी ओशन मध्ये ज्यावेळेस सिम्पल एलिमेंट एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि ते रिॲक्ट झाल्याच्या नंतर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आणि ते पण कंपाऊंड एकमेकांशी रिॲक्ट झाले पुन्हा आणि त्याच्यापासून काय झालं, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड मे हॅव बी फॉर्म्ड ओव्हर द लॉंग पिरियड. म्हणजे ही जी प्रोसेस झाली तर ते लगेच झालं नाही. म्हणजे ओशन हिथं बघितलं आपण की स्टीम असेल, ओशन असेल, लेक असेल, अर्थचं टेम्परेचर कमी झालं आणि हे जे आता ह्या ज्या प्रोसेस झाल्या लगेच झाल्या नाहीत. आता अर्थचं टेम्परेचर आणि कमी आहे का, आता पण कमी नाही. लाईट, थंडर लाईट्स आहेत, पुन्हा व्हॉल्कॅनिक इरप्शन आहेत, समजतंय, पुन्हा अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत आणि सुद्धा टेम्परेचर कमी नाही. आणि हे होत असताना जे सिम्पल एलिमेंट्स होते ते एकमेकांशी ओशन मध्ये काय झाले, रिॲक्ट झाले आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आणि ते कंपाऊंड परत आणि एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि काय तयार झालं, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड तयार झालं. अँड दिस प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव फॉर्म्ड ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड कंबाइंड इच अदर. आणि हे सुद्धा पुन्हा प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड हे सुद्धा काय झाले, एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि परत काय झालं, प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झाल्या. म्हणजे सिम्पल प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म्ड आणि त्याला प्रोटोप्लाझम असं म्हणत आहे. म्हणजे सुरुवातीला काय झालं, सिम्पल एलिमेंट झाले, सिम्पल एलिमेंट रिॲक्ट झाले, कोण तयार झालं, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, परत ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड रिॲक्ट झाले, पुन्हा प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड तयार झालं आणि परत हे प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड एकमेकांशी रिॲक्ट झाले तर त्यावेळेस एक प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झाल्या, त्याला आपण काय म्हणतो, प्रोटोप्लाझम असं म्हणत होते. अँड दिस नंबर ऑफ सेल मे हॅव बी इन्क्रीज ऑफ द कॉस्ट सराउंडिंग केमिकल ऍब्सॉर्ब न्यूट्रिशन अमंग देम. आता ह्यांची जी संख्या आहे ते मल्टिप्लाय झाली, कोणाची, प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेलची. कशामुळे झाली, जे काय आसपास जे न्यूट्रिशन होते सराउंडिंग मध्ये तर ते ऍब्सॉर्ब करायला लागले आणि त्यांच्यापासून नवीन मल्टिपल टाइप्स ऑफ सेल तयार झाल्या. म्हणजे नंबर ऑफ सेल may have increased the cost of the surrounding and chemical absorb nutrition among them
अँड सम डिफरेन्शिएट डेव्हलप अमंग दोस सेल, म्हणजे काही पुन्हा वेगळ्या पण सेल तयार झाल्या. आधी प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल होत्या ज्याला प्रोटोप्लाझम होतं. परत त्यांच्यामध्ये काय झालं की जे सराउंडिंग जे केमिकल होते ते ऍब्सॉर्ब करायला लागले, आणि ते ऍब्सॉर्ब केल्याच्या नंतर डिफरंट टाईप ऑफ सेल पण तयार झाल्या, म्हणजे त्यांचे कॅरेक्टर काय होते वेगळे होते. अशा प्रकारच्या सेल पण काय झाल्या तयार झाल्या. अँड सम मे हॅव शोन द गुड ग्रोथ अँड सम हॅव द पेरिश्ड डेथ विच कुड नॉट बी ऍट द सराउंडिंग. आता ह्यांच्यामध्ये काय झालं, काही सेल त्यांची ग्रोथ झाली, आणि ग्रोथ झाल्याच्या नंतर ते पुढे गेले, आणि हे बाकी आणि काही जे अशा काही सेल होत्या जे पेरिश्ड म्हणजे काय झालं त्यांची डेथ झाली, आणि डेथ झाल्याच्या नंतर ते का झाली तर त्या सराउंडिंगला ते ऍडजस्ट करू शकले नाहीत, आणि त्यामुळे त्यांची काय झाली डेथ झाली. आणि काही सेल अशा होत्या की त्यांची गुड ग्रोथ झाली आणि ते पुढे हे चंद्र, आणि त्यालाच काय म्हणत आहे प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज नॅचरल सिलेक्शन. आणि त्याच प्रिन्सिपलला काय म्हणत आहे नॅचरल सिलेक्शन म्हणत आहे. म्हणजे ज्यांनी एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट केलं तर ते पुढे गेले, त्यांची ग्रोथ झाली, आणि ज्यांनी ऍडजस्ट केलं नाही तर त्यांची काय झाली डेथ झाली. अँड the change occur in the unicellular organism from the which larger and the more complex organism formed. आता बघा युनिसेल्युलर ऑर्गनिझम, आता जे युनिसेल्युलर ऑर्गनिझम होते त्यांनी त्या गोष्टीला काय केलं ऍडजस्ट केलं, आणि ऍडजस्ट केल्याच्या नंतर त्यांच्यापासून काय झाले लार्जर आणि कॉम्प्लेक्स ऑर्गनिझम काय झाले तयार झाले, ज्याच्यामध्ये आपण काय त्याला मल्टिप्लाय म्हणजे मल्टी डायमेन्शनला आपण म्हणू शकतो किंवा मल्टीसेल्युलर अॅनिमल तयार झाले त्यांच्यापासून. म्हणजे आधी युनिसेल्युलर होते त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या, आणि डेव्हलपमेंट होत काय झालं त्यांच्यापासून नवीन ऑर्गनिझम काय झाले तयार झाले, आणि त्याला आपण कॉम्प्लेक्स ऑर्गनिझम किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गनिझम म्हणू शकतो. आणि परत पुन्हा काय झालं, आता हे जे चेंजेस झाल्या ते स्लो आणि ग्रॅज्युअल झाल्या, हे लगेच झालं नाहीत, समजतं का. आणि सुद्धा आपली काय झाली डेव्हलपमेंट चालूच आहे, म्हणजे आपण सुद्धा इव्होल्युशन मध्येच आहे. आता अनेक ह्याच्यानंतर येणाऱ्या काही काळानंतर आपली जनरेशन कशी असेल ते सांगू शकत नाही, समजतंय. म्हणजे अनेक सुद्धा काय झालंय स्लो आणि ग्रॅज्युअल चेंजेस चालूच आहेत. अँड दिस चेंजेस मोस्ट 300 crore year change the development living organism has been all around and multi-dimension. This lead to evolution of different types of organism. आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गनिझम तयार झाले. मग त्याच्यामध्ये कोण असेल, डॉग असेल, एलिफंट असेल, ह्युमन असेल, समजतंय. म्हणजे ह्या ज्या युनिसेल्युलर ऑर्गनिझम्स होते ह्यांच्यापासून काय झालं स्लो आणि ग्रॅज्युअल चेंजेस झाल्या, आणि त्याच्यापासून मल्टीसेल्युलर किंवा मल्टी डायमेन्शनल ऑर्गनिझम तयार झाले. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे ही किती झालं 3 crore इयर्स लागले त्यांना हे स्लो आणि चेंजेस करण्यासाठी. आणि त्याच्यापासून काय झालं मल्टी डायमेन्शन अँड डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गनिझम तयार झाले. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड इव्होल्युशन विच ऑर्गनायझेशनल. आणि त्याच्यापासून आता हे जे झालं आता प्रेझेंट व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि अॅनिमल्स तयार झाले ह्यांच्यापासून, समजतंय. म्हणजे ज्यावेळेस आता प्रेझेंट टाइमला जर आपण बघितलं, आता हे जे प्रेझेंट टाइमचं इव्होल्युशन बघितलं तर व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट आणि ऑर्गनिझम इज फॉर्मड, समजतंय. आणि त्यालाच आपण काय म्हणतो इव्होल्युशन म्हणू शकतो, समजतंय. म्हणजे ह्याच्यापासून काय झालं की वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आणि ऑर्गनिझम तयार झाले. जसं जसं चेंजेस होत गेल्या तसं वेगवेगळ्या प्रकारचा स्लो आणि ग्रॅज्युअल चेंजेस होत गेल्या, आणि त्याच्यापासून काय झाले एक मल्टी डायमेन्शन किंवा मल्टीसेल्युलर अॅनिमल्स तयार झाले. आणि त्याच्यामध्ये प्लांट्स आलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला बघायला भेटायली. कशामध्ये प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये तुम्हाला दिलंय बघा. ऑन द प्रेझेंट करोड ऑफ स्पीसीज प्लांट्स आणि ह्युमन ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्ड द शेप अँड कॉम्प्लेक्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ. म्हणजे त्यांचा शेप वेगवेगळ्या प्रकारचे पीसेस प्लांट आणि अॅनिमलचे हे आपल्याला डायव्हर्सिटी बघायला भेटायला लागली. आणि परत पुन्हा त्यांचा शेप सुद्धा वेगळा आहे. आता सगळ्यांचा शेप वेगळा आहे का, सारखा आहे का, सारखा नाही, तर प्रत्येकाचा शेप वेगळा आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पीसेस प्लांट आणि अॅनिमलचे आता प्रेझेंट कंडिशन म्हणजे काय झाले तयार झाले, समजतंय. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो इव्होल्युशन. आता नेक्स्ट ह्याला आपण काय बघायचंय एव्हिडन्स, कोणते एव्हिडन्स होते त्या एव्हिडन्स मध्ये काय झालं होतं की आपण कशा प्रकारे आपण त्या एव्हिडन्सहून प्रूव्ह करू शकतो की आपले ॲन्सेस्टर जे कॉमन होते ते आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघायचं.